तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। महापालिकेच्या पक्षपाती कारभाराविरुद्ध कडूंचा शड्डू, उपोषणाचा इशारा। पनवेल महापालिकेच्या मनमानी आणि पक्षपाती कारभाराला कंटाळून सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी अखेर शुक्रवारी शड्डू ठोकला। आयुक्त मंगेश चितळे यांची भेट घेऊन त्यांनी महापालिकेतील समस्यांचा पाढा वाचला आणि येत्या 15 दिवसात ठोस कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला। खांदा कॉलनीतील अतिक्रमण, फेरीवाल्यांचा प्रश्न, घरकुल योजनेतील सावळा गोंधळ आणि अतिक्रमण विभागातील भ्रष्टाचार या मुद्द्यांवर त्यांनी तब्बल 1.25 तास सविस्तर चर्चा केली। महापालिकेने कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता अतिक्रमण कारवाई करावी आणि ती सर्वसमावेशक असावी अशी आग्रही मागणी कडू यांनी केली। वाढीव चटई क्षेत्र वापरणाऱ्या आणि पार्किंगची जागा विकणाऱ्या बिल्डरांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी। केवळ नोटिसा पाठवून वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी असे त्यांनी ठणकावून सांगितले। राजकीय दबावाखाली पक्षपाती कारवाई करणाऱ्यांना पाठीशी घालू नये असा इशाराही त्यांनी दिला। पनवेल रेल्वे स्टेशन, नवीन पनवेल आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील भाजी विक्रेत्यांना राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी लावून धरली। पटेल मोहल्ला आणि परिसरातील पंतप्रधान आवास घरकुल योजनेच्या सर्वेक्षणावर आक्षेप घेत कडू यांनी काळ्या यादीतील ठेकेदारांवर कारवाई करून नवीन यादी बनवण्याची मागणी केली। अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांच्या नावाने सुरू असलेल्या वसुलीची सखोल चौकशी करून दोषींवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी कडू यांनी केली। माजी नगरसेविका सीताबाई पाटील यांच्या अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करून 15 दिवसात फुटपाथ मोकळे करावेत, अन्यथा उपोषणाचा आणि त्या अतिक्रमणांना आयुक्तांची व्यापारपेठ असे उपरोधिक नाव देण्याचा इशारा कडू यांनी दिला। आयुक्तांनी सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेऊन कडू यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले। तसेच कायद्याच्या चौकटीत योग्य ती कारवाई केली जाईल आणि आजच्या बैठकीचे इतिवृत्त आणि केलेल्या कार्यवाहीची लेखी माहिती दिली जाईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केले। या बैठकीला प्रशासकीय उपायुक्त कैलास गावडे, कडू यांच्या शिष्टमंडळातील शारदा देसाई, डॉक्टर मुनीर तांबोळी, मुदस्सर पटेल, वसंत ठाकूर, रेखा आंबेकर, पप्पू हजारे, आशिष मोहकर, सूरज नागे आणि इतर सदस्य उपस्थित होते। तर आजच यूट्यूबवर हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।